हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फॉर फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस सर, आता वाजले आहेत 1 आणि मी ब्लॉग लेट स्टार्ट करते बिकॉज सकाळपासून इतकी धावपळ सुरू होती. प्रणवला ऑफिसला जायचं आहे म्हणजे जियानाला पण जायचं आहे आईबाबांकडे. तर ती सकाळी झोपेमध्ये खूप रडत होती. तिला फक्त आम्ही एवढं म्हटलं डॅडी ऑफिसला जात आहे, तुला जायचं आहे का? तर आबा तिचं सुरू झालं. तर तिचे टिफिन्स बनवले, प्रणवचा टिफिन बनवला दोघांना पण. ते दोघं पण गेले, तो गेला ऑफिसला, ती गेली आईबाबांकडे. आणि खूप जास्त मेस होता घरी बिकॉज काल रात्री पण असंच काही घरची कामं झाली नाही. घरी आली, एडिटिंग केली, स्वयंपाक झाला. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच कालचं रुटीन काय होतं ते. आणि म्हणून मग काल काही कामं नव्हते झाले म्हणून मग त्यांचा टिफिन झाल्यानंतर पूर्ण घरचं आवरल्यानंतर थोडेफार कामं होते तर ते केले. आणि आता जाते मी भाग्यश्री ताईकडे बिकॉज माझ्याकडे 1च तास आहे. 1 तासामध्ये मला तिच्याकडे जाऊन यायचं आहे. तिच्याकडे आज आम्हाला जेवण सांगितलेलं आहे. तर तिचं छोटंसं बाळ असल्यामुळे आणि तिच्याकडे एक हेल्पिंग हँड नाही आहे, कोणी घरी आहे नाही. जिजू ऑफिसला गेलेले आहे. तर म्हणून मग मी तिला कॉल केला की मी येते, मी बाळाला सांभाळेल, तेवढ्या वेळ तू तुझे कामं करून घे. तर चला मग मी तिला जाते, तिची हेल्प करते. आणि त्याच्यानंतर एक ताई येणार आहे. ते माझं वॅक्सिंग वगैरेसाठी पार्लरच्या होम सर्व्हिसच्या देतात. तर त्या कोण आहेत मी तुम्हाला पुढे कळेलच. सगळ्या कंप्लीट डिटेल्स येईल की त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर याच्या आधी पण मी शेअर केला होता, पण परत मला क्वेरीज आलेल्या आहेत की परत कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला तिचा हवा आहे आणि ती काय काय सर्व्हिसेस देते. तर त्या ताई आज स्वतः येणार आहे. तर आपण त्यांनाच विचारू की त्या काय काय सर्व्हिस देतात आणि कुठे कुठे जातात आणि कसं काय आहे त्यांचं सगळं काही डिटेल्समध्ये मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये आज सांगेल. तर चला, आज मी बनवले होते जियानासाठी बीटचे पराठे. तर मी शालोमसाठी पण बनवले होते, तर मी आता त्याच्यासाठी घेऊन चालली आहे. आणि जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल बीटच्या पराठ्याची, मी जियानाला देते हे, तर मी शॉर्ट्समध्ये अपलोड केलेलं आहे, तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता. तर येस, चला मग. घरचे कामं सगळे झाले आणि घर क्लीन झालं तर खूप छान वाटते. असं वाटते एक टेन्शन, एक लोड कमी झालेला आहे. हे मे बी सगळ्या लेडीज सोबत होत असेल बिकॉज घरचं कितीही करा ते संपतच नाही. आणि असं वाटतं की रोज सारखा एकच रुटीन आहे. सकाळी उठा, स्वयंपाक करा, घरचा आवरा, पोरांचा बघा. तर तो एकच रुटीन असतो. चला, आणि लिफ्ट 1 सेकंडनी मी लेट झाली, लिफ्ट खाली निघून गेली. आमच्याकडे थोडा इश्यू आहे बिकॉज लोक खूप जास्त राहायला आले आणि सोबत काम पण सुरू आहे, त्याच्यामुळे लिफ्टचा खूप मोठा इश्यू आहे. आणि आम्ही वर राहतो तर तो पण एक हे आहे की 10 to 15 मिनिट्स आमच्या इथे लिफ्टमध्येच जातात. हा डेलीचा, नेहमीचा, रोजचा आहे. हॅलो, झोपली होती? गुड मॉर्निंग. अरे बापरे, 2 वाजता नाही घेत तुला. हॅलो शालोम, तू काय करतो? हो, इतकं कामाचं तू झोपला नाही शालोम? ए शालोम, ऐक ए, मी पार्किंग मधनं चालली ग. हो हो ना. आणि या दोघांनाही पराठा आवडला है ना आराधना? काय पाहिजे शालोम, काय पाहिजे तुला? काय ताईचं इथे प्रिपरेशन सुरू आहे संध्याकाळसाठी. त्या काय बनवत आहे, मटन की चिकन? चिकन आहे का रे? वा, चिकन करी. अच्छा, मी पण आजकाल माहिती आहे असंच करते. मी आधी सगळं बारीक करायची, पण आता ते नाही करत, मिक्सर मध्ये भाजून घेते सगळं आणि मग करते. हा, मसाला टोमॅटो पण टाकते का तू त्यात? नाही, टोमॅटोनी भाजीची चव उतरते. हे माझा एक्सपिरियन्स आहे. मी कुठल्याही मसाले किंवा करी नॉनव्हेज मध्ये टोमॅटो नाही टाकत. फक्त आलू, वांग्याच्या भाजीला टाकते. ओके. आणि काही मोकळ्या भाज्यांना. मग दही टाकशील का आंबटपणासाठी? नाही का? हो, नाही मी केली आहे. तू खूप छान बनवते तू. म्हणतात चिकन आणि भाजीला दही टाकायचं, टेस्ट येतो. ओके. आणि आमचा मुलगा बघा इथे. हा काय शालोम, तू काय करतो?
पोळ्या करतो मग बाई बंद करून दे का ताई? हा हो तुझ्यासाठी चालो काकूंना नको येऊ म्हणून मेळा आपल्या आमचा शालू खूप सुंदर पोळ्या करतो. आराधना पण पोळ्या छान करते. हो मी बनवल्या पोळ्या. तू बनवल्या का? हो तू सगळ्यात चांगलं बोलतो. येस मी ताईकडनं घरी आली आणि मग त्याच्यानंतर थोड्याच वेळात भावना ताई आल्या. तर ह्या पार्लरचं सगळ्या सर्विसेस घरी देतात. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यांना घरी बोलवू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. मी यांचं कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी मेन्शन केलेला आहे आणि यांना प्रायर 1 डे बिफोर सांगावं लागतं. आणि खूप छान सर्विस आहे. मी याच्या आधी पण ब्लॉग्समध्ये मेन्शन केलेलं आहे. परत एकदा करते, खूप छान सर्विस ते देतात. मी त्यांना थ्रेडिंगसाठी आणि वॅक्सिनसाठी बोलवलं होतं. मी एव्हरी मंथ त्यांना घरीच बोलवते बिकॉज झियानामुळे आता पॉसिबल नाही आहे बाहेर जायला. तर त्या घरीच येतात आणि ते पूर्ण सगळे एरिया कवर करतात इथला. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला ट्राय करायचंच असेल तर नक्की मॅनिक्युअर पेडिक्युअर ट्राय करा. ते खूप सुंदर करतात. मी याच्या आधी खूप ठिकाणी केलं पण यांच्यासारखं मला अजूनपर्यंत कोणीच करून दिलं नाही. तर येस गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर येस मी आलेलो आहे ऑफिसमधनं. ऑफिसमध्ये कामं भरपूर होती आणि नेहमीचंच आहे तसं. ऑफिसमध्ये जेव्हा पण जातो आणि येतो त्यानंतर खूप जास्त थकल्यासारखं वाटतं. बट येस थोडं आता स्वतःला रिएनर्जाईज करायसाठी आम्ही जातो आहे बाहेर. कारण झियानाला मी येता येता काही घेऊन आलेलो नाही. तर आता आम्ही दोघेही जातो, झियानाला पिक करतो आणि घरी येतो. आणि त्यानंतर आज आहे सायंकाळी भाग्यश्रीताईकडे जेवण. तर ते काय जेवण तिने ठेवलेलं आहे आम्ही तुम्हाला या ब्लॉग थ्रू पुढे दाखवूच. सांगितलं का? अच्छा, तिने ठेवलेलं आहे नॉनव्हेजचं जेवण. तर बघू ती कशी बनवते आणि कशी टेस्ट राहते ती नक्की आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. करतोय खाली वेट आणि दीपाली गेलेली आहे वर झियानाला घ्यायला. येईलच थोड्या वेळात आणि मग आम्ही निघू. आणि झियानाला बसायचं नाहीये ना झियाना. झियाना गाणं म्हण ग, म्हण ना. इतकं क्लीन असते का घर की वाव. झियानाचं घरी आलं की झियाना लगेच आ बाळा डान्स प्रेज प्रेज प्रेज. तुझं फेवरेट गाणं ऐकायचंय? बरं मग मला बॅग ठेवून येऊन जाऊ मी? तुझी बॅग ठेवून देऊ? नाही, डॅडी तर खूप थकलेला आहे आज. हा डॅडी घरी आल्याबरोबर झियानाचं सुरू झालं. चल तू चप्पल काढ आधी लवकर. चल घे लवकर घे तू चप्पल काढ. हा काय काय ग? प्रणवला लागली आहे भूक है ना म्हणून. प्रणव खूप मुंग्या आल्यात पण ते घेऊन का नाही गेले? पण ते घेऊन जातात रोज. आज घेऊन का नाही गेले माहिती नाही. चल तिला बघशील झियाना उभी नको राहू. चल येस आता आम्ही जातोय भाग्यश्रीताईकडे. आता वाजले 8:30 नाही झाले, 8च झाले. जास्त वेळ नाही झाला पण आम्ही लवकर जेवतो म्हणून त्यांनी लवकर आज स्वयंपाक केला आमच्यासाठी. बिकॉज आम्ही रोज डेली 7ला जेवण करतो. तर म्हणून ताईचा स्वयंपाक आज लवकर झाला. तरी आम्हाला जिममधनं यायला आणि झियानाला घेऊन यायला थोडा वेळ झाला. हो बेटा तुला काही करतो पण काय केलं बेबी? काय केलं डॅडीनी?
काही करता तुम्ही दोघं खरंच पण. केस सोडले तिचे. तुझे ना केस सोडले का डॅडीनी? हो, तुला करमत पण तर नाही त्याच्याशिवाय. फादर डॉटर बॉन्ड वेगळाच बॉन्ड आहे बाबा हा. तिला करमत पण नाही, तिला मग 2-2 मिनिटात मम्मा. नमस्कार. चल स्वागतम सुस्वागतम. शालमला किती कळलं? शालम तर तिला जागा नाही दिली बाळा. थँक्यू. चिकन कसं झालं होतं प्रणव? चिकन मस्त. आपण दोघी माझ्या मागेच लागले तिची. इथे खरंच घ्यायला गेले पानं. भाजी वाढत. हाच स्पून भेटला का? म्हणजे हाच होता का? हाय माझा हाय. हा द्या थोडसा मान ठेवतो. म्हणजे हाच चम्मच भेटला का? कमी वाढावं पाहिजे. इकडे जा का ना. हा ठीक आहे झालं. रस्सा नको. दीपाली येईल द्या रस्सा. ठेव ना, खाऊ दे ना. चम्मच मस्त भेटला. बापरे. हात नाही लावायचा तिथे. हात नाही लावायचा बिलकुल. जियाना अशीच तर राहते कंट्रोल मध्ये बघ. चला तर आमचं जेवण झालेलं आहे. जेवण उत्कृष्ट होतं. चिकन, भात, पोळी सगळं काही आम्ही व्यवस्थित जेवलो आणि आता आलेलो आहे वॉक करायला बाहेर. तर येस, वॉक करू, घरी जाऊ, आराम करू आणि परत एकदा नवीन दिवसाची सुरुवात उद्यापासून करू. जर हा व्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा.